नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय आणि शिवाय राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. महाराष्ट्रात माओवादाचा प्रभाव नगण्य झाला असून या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जवानांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष C60 पदक जाहीर केलं. किमान 3 वर्ष सेवा बजावणाऱ्या जवानांना हे पदक प्रदान केलं जाईल. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांनी गुन्हे अन्वेषणाचे एंड टू एंड डिजिटायझेशन आणि पुराव्यांच्या सुरक्षेसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान राज्यभर लागू करण्याचे निर्देश दिले. तसंच अंमली पदार्थांविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण राबवण्याचे आदेश देतानाच दोषसिद्धीचा दर वाढवण्यासाठी SOP तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पोलीस दलात चांगलं काम करणाऱ्यांना दरमहा पुरस्कार देऊन प्रोत्साहित केलं जाणार आहे. पोलीस विभागाने सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये माओवाद हा जवळपास संपुष्टात आणला आणि जवळपास आमच्या 244 पोलिसांनी हा माओवाद संपवण्याकरता शहीदी दिली. पण आज एक प्रकारे महाराष्ट्र माओवादापासून मुक्त करण्याचं काम केल्याबद्दल पोलिसांचं मी अभिनंदन देखील केलं. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने 1 एप्रिलपासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ उपचार करणं नसून स्वच्छता, शुद्ध पाणी आणि पोषणाद्वारे आजार रोखणं आहे. या अभियानासाठी सरकारनं 80.75 कोटींचा निधी मंजूर केला असून 70% अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून गौरवण्यात येईल. मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान जाहीर केलं. या मोहिमेत आता झोपडपट्टी धारकांना 300 चौरस फुटांची हक्काची घरं मिळणार आहेत. या अभियानात किमान 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्र आणि 51% अधिक झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या समूहांचा समावेश करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे नेत्रम या अत्याधुनिक उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे नवीन झोपड्यांच्या निर्मितीवर करडी नजर ठेवली जाईल. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत खासगी विकासकांसोबत विशेष संयुक्त उपक्रम राबवण्यात येणार आहे. केवळ हक्काचं घरच नव्हे तर महिलांच्या हाताला काम देण्यासाठी पुनर्वसन क्षेत्रात लघुउद्योग प्रकल्प आणि MSME पार्क उभारले जातील. तसंच इमारतींच्या उंचीनुसार 1 ते 3 लाखांपर्यंत देखभाल शुल्क देण्याचा निर्णयही घेण्यात आला. मुंबईच्या सायन इथल्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2500 कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा टप्पा 2चा शुभारंभ केला. या विस्तारामुळे रुग्णालयातील खाटांची संख्या 1900 वरनं 3286 इतकी होणार आहे. या महाप्रकल्पात 15 मजली मुख्य इमारत, 13 मजली स्वतंत्र कर्करोग केंद्र आणि 14 मजली आपत्कालीन विभागाचा समावेश आहे. बदलत्या काळातील सायबर गुन्हेगारी आणि पांढरपेशा गुन्ह्यांचं आव्हान मोडून काढण्यासाठी पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नवनिर्मित सिंथेटिक रनिंग ट्रॅकचंही लोकार्पण केलं. महाराष्ट्र आरोग्य परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुंबईत पल्सचं उद्घाटन करण्यात आलं. प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरापासून 5 ते 8 किलोमीटरच्या परिघात परवडणारी आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आरोग्य सेवेतील भौगोलिक अडथळे दूर करण्याचा संकल्प करण्यात आला. महाराष्ट्रात पाईपद्वारे नैसर्गिक वायू म्हणजेच PNG पुरवठ्याचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारने डीम्ड परमिशन अर्थात गृहीत परवानगी तत्व लागू केलं असून केंद्राकडे विशेष निधीची मागणी केली, अशी माहिती राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना आता PNG जोडणी असल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र दिलं जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी.